ट्रिगर दबाया और खेल खलास। जय शिवराज, जय भीम भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. भावांनो, आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच ट्रेंडिंग स्टेटस आपण क्रिएट करणार आहोत ॲटिट्यूड बॉयवाला. तर त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची गरज जातं ना, काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओमध्ये जे काही सर्व मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना प्रॉब्लेम येतो तर तुम्ही सिम्पली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. भावांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली. आणि जे मी यूज करतो काइन मास्टर ते पण इथं बघू शकता. वरती तुम्ही मी अपलोड केलेलं आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक करशाल तर तुम्ही काइन मास्टर ॲप्लिकेशनवरती पोहोचून जाशाल. तर हे काइन मास्टर तुम्ही डाउनलोड करू शकता जे मी यूज करतो भावांनो. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेंडिंग एडिटिंग मराठीमधनं शिकवली जाते. आणि भावांनो, तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल बघायचं, डेमो व्हिडिओ बघायचा असेल कोणता येणार आहे तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जो कोणता नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल मी शिकवणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात पहिले मी इंस्टाग्रामला अपलोड करत असतो. आणि तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पण मेसेज सिम्पली करू शकता. मी 100% तुम्हाला रिप्लाय देईल. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन फॉलो करा भावांनो. तर चला भावांनो, जराही वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर भावांनो, आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर बघू शकता इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपला टेरस फुल स्क्रीन होणार आहे. तर 9.16 ही मधली साईज सिलेक्ट करून घ्यायची. साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन शो करत आहे इकडे. याच्यावरती क्लिक करा आणि एडिटिंगवरती क्लिक करून इथं खाली थोडंसं वरती लोटायचं आहे. आणि इथं खाली तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन दिसेल, याच्यावरती ओके करायचं आहे. याच्यावरती ओके केल्याच्या नंतर करायचं काय भावांनो, इथं वरती मीडियाचा ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून तुम्हाला एक बॉर्डर मिळेल, बॅकग्राऊंड मिळेल. ते बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, हे बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. आणि याची जी लेंथ तुम्हाला जितका लांब टेटस क्रिएट करायचं आहे तितकं न्यायचं आहे. तर आपण सिम्पली 10 सेकंदाचा क्रिएट करीत आहोत, 10 सेकंदापर्यंत घेत आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि तुम्हाला तुमची PNG सिलेक्ट करून घ्यायची. मॉडेल PNG जी कोणती तुमची PNG असेल. ठीक आहे, PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हिला झूम करून घ्यायचं आहे. आणि झूम केल्याच्यानंतर भावांनो, हिची जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, लेंथ शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर करायचं काय, परत या PNGवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती जाऊन इथं आपल्याला डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. तर याचा एक डुप्लिकेट होईल, तर आपल्याला PNGवरती क्लिक करायचं आहे. आपण पुढल्या PNGवरती करूया. ठीक आहे, PNGवरती क्लिक केल्याच्यानंतर करायचं काय, इथं हिला असं घुमून घ्यायचं, रोटेट करून घ्यायचं भावांनो. बघू शकता अशा प्रकारे. आणि वरल्या PNGला थोडंसं वरती सरकून घेऊया. अशा प्रकारे याला रोटेट करायचं आहे. रोटेट केल्याच्यानंतर खाल्ल्या PNGवरती क्लिक करूया. कैचीच्या साईडच्या ऑप्शनच्या साईडच्या 3 नंबरच्या ऑप्शनला जायचं, इथं रोटेटवरती. आणि इथनं हा 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे दिसेल काही. आपल्याला PNGवरती क्लिक करायचं आणि हिला असं इथं ॲड करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे भावांनो. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करून करायचं काय, सेकंड नंबरच्या PNGवरती करायचं आहे. ह्याच्या ह्या ऑप्शनवरती येऊन हे जे ऑपोसिटी आहे आपल्याला ही कम से कम 40वरती किंवा 45वरती ठेवायची भावांनो. ठीक आहे, अशा प्रकारे एवढी ठेवायची. तर खाली आपली म्हणजे शॅडो दिसेल अशा प्रकारे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आता लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती तो मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल, ही वाली PNG सिलेक्ट करून घ्यायची. PNG सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता हिला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता एवढं झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्याच्यानंतर त्या PNGवरती क्लिक करायचं आहे भावांनो. PNGवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवरती येते सगळ्यात पहिले. आणि याचा जो कलर आहे अशा प्रकारे हाय करायचा आहे भावांनो. बघू शकता शेवटची जी लेंथ आहे पूर्णपणे हाय करायची. बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता, याच्यावर येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याला थोडंसं झूम करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे भावांनो. झूम केल्याच्यानंतर हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे. तर बघू शकता बॅक गेलेलं आहे. आता करायचं काय, याच्यामध्ये आता आपल्याला सॉन्ग ॲड करून घ्यायचं. तर आपण सिम्पली सॉन्ग ॲड केल्याच्यानंतर म्हणजे आपल्याला परफेक्ट एडिटिंग करता येईल. तर इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊन हे सगळं काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा टेलिग्रामवरती मिळेल. तर तुम्ही तिथनं सॉन्ग घेऊन टाकायचं, ॲड करायचं आहे. सॉन्ग ॲड झालेलं आहे, तर आता थोडंसं ऐकून घेऊया आपण. ठीक आहे, तर आपल्याला याचं जे थोडं सॉन्ग कट करून घ्यायचं. ट्रिगर दबाया
तर इथून आपल्याला हे सॉन्ग जे समोरील पार्ट आहे कट करायचं आहे भावांनो. सगळ्यात पहिले इकडे कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन हे अशा प्रकारे करायचं आहे. आता ऐकून घेऊया थोडंसं. ट्रिगर दबाया और खेल खलास. राईट इथनं जो आपल्याला मॉडेल PNG भावांनो याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं कैचीच्या एक नंबरच्या ऑप्शनवर कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन एक नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. परत या PNG वरती जायचं आहे मॉडेलच्या आणि परत दोन्हीला पण अशा प्रकारे करून घ्यायचं भावांनो. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, पत्त्याच्या PNG वरती क्लिक करायचं आहे आणि इथं ओरल ॲनिमेशनवरती जाऊन फ्लिकर हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, भावांनो, इथं लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला हा वाला टेक्स्ट PNG ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली, हिला इथं खाली ॲड करायचं आहे. बघू शकता. आणि इकडं खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे भावांनो. टेक्स्ट PNGची लेंथ आपल्याला थोडीशी खेचून न्यायची भावांनो. इथं पुढे बघू शकता या PNG पर्यंत झूम करून घेऊया आणि अशा प्रकारे इथल्यावर आपल्याला ही PNG घ्यायची. घेतल्याच्या नंतर करायचं काय, हिची जी लेंथ आहे अशा प्रकारे पुढं खेचून न्यायची आहे आणि आपल्याला या टेक्स्ट PNGच्या इथे येते जिथं PNG भावांनो, इथं मॉडेल PNG वरती यायचं आणि इकडे कैचीच्या ऑप्शनवरती जाऊन एक कट लावून घ्यायचा. ठीक आहे. अशा प्रकारे याच्यावरती जो ओव्हरऑल ॲनिमेशन आहे समोरच्या PNG वरती जायचं आणि याला ऑफ करायचं भावांनो. ठीक आहे. परत करायचं काय आहे, हे ॲटिट्यूड किंग ह्या PNG वरती यायचं आहे. खाली ॲडजस्टमेंटचा ऑप्शन दिसतं याच्यावरती यायचं आणि हे दोन्ही जे कलर आहे हाय करायचे आणि हा थोडासा कमी करायचा आहे. ठीक आहे. -5 7पर्यंत जाऊन द्यायचं आहे. बॅक यायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं, थोडंसं झूम करून घ्यायचं आहे आणि इथं बेस्ट एकदम चांगल्या प्रकारे ॲड करायचं आहे. परत वरती यायचं आहे आणि इथनं आपल्याला ओव्हरऑल ॲनिमेशनवरती जाऊन याच्यावरती फ्लिकर हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, आता इथं यायचं आहे भावांनो. इथं येऊन परत लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक कलरफुल व्हिडिओ मिळेल, हवाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायचा. बॅक यायचं आहे. खाली तुम्हाला ॲडजस्टमेंटचा ऑप्शन ब्लेंडिंगचा ऑप्शन दिसेल, याच्यावरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता करायचं काय, परत आपल्याला इथंच यायचं आहे आणि इथं लेअरवरती जाऊन ओव्हरऑल ह्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि फॉगवाला हा इफेक्ट तुमच्याकडे नसेल भावांनो तर खाली गेट मोरवरती जाऊन तुम्हाला हा डाउनलोड करावं लागेल. ठीक आहे. इथं खाली गेट मोरवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला डाटा ऑन ठेवायचा आहे आणि इथनं डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर फॉग इफेक्टवरती आल्याच्या नंतर सेकंड नंबरचा 2 नंबरचा जो इफेक्ट आहे हा वाला, याच्यावरती क्लिक करून हा सिलेक्ट करून घ्यायचा भावांनो. ठीक आहे. सिलेक्ट झालेला आहे. आता याच्यावरती क्लिक करायचं आणि याला थोडंसं झूम करायचं आहे. थोडंसं पुढं घेऊया म्हणजे तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे याला इथं खाली ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे. परत याच्यावरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर जाऊन एक डुप्लिकेट घ्यायचा आहे आणि तो डुप्लिकेट याच्या पुढे ॲड करायचा आहे, असं म्हणजे शेवटपर्यंत दिसेल. ठीक आहे. जी लेंथ आहे ती अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे भावना. बघू शकता. तर अशा प्रकारे भावना तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आपण याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करून घेऊया आणि याचा पण नाहीतर एवढा राहून देऊया, याचा वाला काय प्रॉब्लेम नाही. तर चला भावना, मी तुम्हाला आता प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे. ठीक आहे. ट्रिगर दबाया और खेल खलास. तर बघू शकता भावांनो, आता आपल्याला फक्त याच्यामध्ये एक बॉर्डर PNG ॲड करायचं राहिलं आहे फक्त. तर आपण लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊ आणि इथनं जी बॉर्डर PNG ती ॲड करून घेऊया. कैची साईडच्या ऑप्शनवरती जाऊन फुल स्क्रीन करून घेऊया आणि खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती करायचं आणि नीची जी लेंथ आहे शेवटपर्यंत खेचून न्यायची. तर बघू शकता PNG ॲड झालेली. तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो पण करायचा असेल ॲड, तर तुम्ही सिम्पली इथं वरती पण ॲड करू शकता भावांनो. तर आता आपल्याला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं, त्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती जायचं आहे आणि